हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर इथे आमची सकाळी मॉर्निंग झालेली आहे. आत्ता वाजल्यात 8. तर आम्ही निघालो जायला कुठे, तर हे सांगतील तुम्हाला का आम्ही कुठे चाललो. सांगा कुठे चाललो आपण? दीव दमन. तर आम्ही चाललोय दमनला. 3 दिवसाची ट्रिप असणार आहे आपली. तर चला बघू आज आपल्यासोबत कोण कोण येणार आहे ते. तर चला कंटिन्यू राहा. 3 दिवसाची आपली ट्रिप असणार आहे. आणि आता आम्ही नाश्ता करायला थांबणार आहोत इथे. ना थांबायचं? अरे बापरे, आम्ही नाश्ता वगैरे काय केला नाही. तर बघू चला नंतर नाश्ता करू पुढे. आता 8च वाजलेत. टाईम आहे आता 8:20 झालेत आणि पाऊस पडायला लागलाय भरपूर. पावसाने तर किती दिवस झाले बघतच असाल तुम्ही का पाऊस किती आपल्याकडे पडतोय. आणि आता इथे सकाळी पण पावसाने पडायचं स्टार्ट केलेला आहे. रिमझिम रिमझिम पडतोच थोडासा पाऊस. मज्जा येणार आहे गाईस. 3 दिवस आपले व्लॉग येतील. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. याने मला मोगू आणले. चाललो, बाय बाय. उद्या ब्लॉग मध्ये येशील. गाईज आता दीक्षू आणि भाऊ पण आलेले आहेत. आपले फिक्स मेंबर झालेले आहेत व्लॉगचे. दोघं पण बोला काहीतरी. अर्ध पैसे दे त्यांना. जय श्रीराम. जय श्रीराम. दीक्षू तू काय बोलशील? कुठे चाललाय आपण आता? ब्लॉग मध्ये बघा तुम्ही. पुढे बघत राहा समजेल. ते मी सांगले स्टार्टिंगलाच का मी कुठं चालले होते. आणि पाऊस पण भरपूर पडायला लागलेला आहे आता. भरपूर म्हणजे नाही असं आता रिमझिम पडतं आणि तिकडं पण पाऊस आहे असं समजले. आता तिकडं गेल्यावरच माहिती पडेल का पाऊस पडतं का नाही. नाश्ता करायला थांबले आम्ही इथं. अरे नाश्ता घ्यायला गेल्या. मना घ्या मेंदूवडा आणि इडली घ्या एक. बाकी मेंदूवडा. गाईज आता इथं आम्ही मेंदूवडा मागवले आणि इडली. आता आम्ही नाश्ता पण करून घेतो. आता नंतर कुठे थांबायचं आहे का नाही ते माहिती नाही. पण चला बरं आता 9 पण वाजले तर बरं नाश्ता करूच आपण इथे. तर असं काहीतरी मागवले आम्ही आणि हे पण खातात. चला आता पहिला खाऊन घेता नाश्ता आणि मग नंतर भेटू. गाईज आता आम्ही रेती बंदर क्रॉस केलेलाच आहे आणि ट्रॅफिक पण लागलीच आम्हाला. तिथे नेहमीच लागते, कुठं ना लागत आम्हाला ट्रॅफिक. ती बघा आता किती ट्रॅफिक लागली बघा. म्हणजे थोडं फ्रेश होणार आहोत इथे. नाश्ता तर आम्ही केलेला थोडासा. आता बघू तिथे थोडासा घेऊ. आपलं तिकीट बुक करून दिलं. आता आम्ही इथं थोडासा ब्रेकफास्ट करायला थांबल्या. आता मी तर नाश्ता केलेला होता. आता आमच्या बरोबर जे आहेत त्यावेळी नाश्ता नाही केला तर आम्ही आता इथं थांबल्या नाश्ता करायला. व्ह्यू बघा गाईस. नाश्ता करशील? हा आम्हाला इथं खायला लावलंय नाक्यावर यांचे. इथं नाश्ता करायला उतरलो आम्ही. काय खाता? काहीच आता आपला मसाला डोसा आलेला आहे. आता इथं आम्ही सगळी अशी नाश्ता करायला बसल्या.
मी आता चालले बर्गर किंगचं फ्राईज पाहिजे मला गाडीत खायला असंच बरं घेऊ. पेरी पेरी फ्राईज घेतो आता आम्ही इथून बर्गर किंगमधून. गाईस आता आम्ही इथं नाश्ता केला आणि आता आम्ही निघलो जायला. आता बघू आता नेक्स्ट स्टॉपवर आता कुठे थांबायचं असेल तर बघू, नाहीतर मग डायरेक्ट अजून 2 ते 3 तास आय थिंक लागणार आहेत पोचायला आम्हाला. तर बघू आता नेक्स्ट स्टॉप आम्ही कुठं घेतो तर तिथं भेटू आपण. गाईज आता मी फ्राईज घेतलेले पार्सल, आता ते मी आता खायला घेतले. तिथं काही खाल्ला नाही कारण की सकाळी नाश्ता केलेला तर तिथं जास्त काही खाल्ला नव्हता मी फ्राईज घेतला. बरं गाडीन खाईन मी. चला आता आम्ही खातो. गाईज मगाशी मी सीट बेल्ट लावला नव्हता तर तिथं चेकिंग चालू होती आणि मी सीट बेल्ट नव्हता लावला, यावेळी लावला होता तर मारली फाईन. ते असू दे. काय बोलायचं आहे तुम्हाला? तू काय सांगत होती ते साहेबांना ते बी सांग ना. काय बोलत होतं मला? मला अनकम्फर्टेबल वाटतं सीट बेल्ट लावायला, पण आपली सेफ्टीसाठी लावायचं असतं ते मला आज समजला. तुम्ही पण सीट बेल्ट लावता का मला कमेंट मध्ये सांगा, कारण की मला तर नाही आवडत लावायला सीट बेल्ट, पण लावायचं असतं. मी मस्त पाठीमागं बसल्या दोघं पण बिना सीट बेल्ट, यांचं काही टेन्शन नाही. आम्हाला सीट बेल्ट लावायचं असतं. फक्त 20 किलोमीटर आले आपल्याला दमनला पोचायला. निक्षण आमच्या खाऊ आणले बघा. खोलला आता खोलला पण कसा व्हायचा? त्या बी गाडी आहेत ना तिकडून. यादीसारखं व्हायचं असं वाटतं मला. काहीच बघा आता फक्त 10 मिनिटं आल्यात आम्हाला पोचायला आणि एवढा भारी व्ह्यू आतापासूनच दिसायला लागलेला आहे आम्हाला. साईडला बीच आहे बघ. आता इथं तुम्हाला बीच दाखवतो मी. बघा पाणी ना चांगला भाऊ. बीच बघा. आता इथे आम्ही बीच पर्यंत पोहोचलो. त्याला हे घे ना. आणि आमचा बाबू बघा क्रियांश टेम्पोवाला मध्ये थांब पुढे येणार. आम्ही पुढे येणार. पोचलो दमनला आणि हा व्ह्यू बघा तुम्ही. आता इथे येणारच आहोत आम्ही तर 2 दिवस तर आहोतच, तर तुम्हाला इथे सगळं बघायला भेटेल आपल्या ब्लॉग मध्ये. आणि आता तुम्हाला आमचा बाबू दाखवतो क्रियांश. मगाशी हाय करत होता ते, आता तो त्याला पुरं. आपण मोदीच्या शहरात आल्यावर ना तर इकडं ऑब्विसली साफसफाई तर असणारच आहे. झालं आता इथं 5 मिनिटं झालं असतील, अजूनही लाईन खपत नाही. भारी एकदम. तुम्हाला मोबाईल मध्ये जास्त समजत नसल, व्ह्यू तर भारीच वाटतं मला आता इथं येऊन. ही सायकल चालवायची का आपण? वाव. सगळीकडे आता माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नुसतं वाव वाव वावच ऐकायला भेटेल, कारण की आहे तसं. आता आम्ही सायकलवर पण बसणार आहोत नंतर. आता आम्ही चाललोय आमच्या विलामध्ये. आम्ही आता विला पण बुक करून आलेलो होतो, तर आता आम्ही तिकडेच चाललो आहोत. चला आता आम्ही पोहोचलो. तुम्हाला तिकडे गेल्यावर मी दाखवते का आम्ही कसा विला बुक केले तो. मी आमच्या विलामध्ये पोहोचलेलो आहो आणि विलाचं नाव असं काहीतरी आहे, गोटावाला विला. विला आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी. आता पोहोचलोय आणि तुम्हाला आता मी विलाचा टूर देते. चला. किचन आणि हा एक अजून एक बेडरूम आहे आणि हा एक पूल. हा एक बेडरूम आहे आणि इथे पूल आहे. 6
BHK वाला केलेला आहे. पहिला फ्रेश होते आणि मग आम्ही जाणार आहोत जेवायला. तर असं काही रूम नाही. तुम्हाला कसा वाटला आमचा विला, आम्ही बुक केलेला विला? सगळे रूम सेमच आहेत. आम्ही 6 BHK वाला विला बुक केले कारण की आम्ही 6 कपल आहोत आय थिंक. तर चला आता पहिला मी फ्रेश होते आणि मग काय आता इथं दुपारच्या जेवणाची तयारी चालू झाली आहे. आता दुपारचे वाजलेत 1:30 का 2 वाजलेत आणि आता तिकडे नॉनव्हेज बनवायला घेतले आणि इकडे व्हेज बनवायचं आहे कारण की दिक्षू आणि भाऊ तर नॉनव्हेज खात नाही. तर त्यांच्यासाठी मी पनीरची भुर्जी बनवणार आहे. तर चला बघू आता पनीरची भुर्जी आपण कशी बनवतो ते मी तुम्हाला दाखवते. आणि भूक तर तशी लागली नाही कारण की आम्ही परत नाश्ता केला होता आताच काय 12 वाजता. तर भूक लागली नाही तेवढी. तर आरामात जेवू आपण मस्त. हा जे गरम मसाला घे. आता ही पनीरची भुर्जीची तयारी चालू आहे आपली. ठेवायच्यात जे तेल जे. आणि इकडे नॉनव्हेज बनवतात आणि तिकडे ते किचनमध्ये व्हेज बनवायचं आहे आपल्याला पनीरची भुर्जी. यांच्या दोघांसाठी नॉनव्हेज नाही खात ना म्हणून. तर चला आता पनीरची भुर्जी बनवू आपण. चला बसून करा ना. कांदा का आणि भाकरी आम्ही घरातून घेऊन आलो होतो. तर आता इकडं पहिला नॉनव्हेजचाच बनवायचा आणि यांच्यासाठी व्हेज बनवायचा आहे. तर इथं मी कांदे घेतले 2 आणि मिरची लसूण सगळं टाकून चमचा बघा सगळं जुगाडू केले आम्ही काम. हळद टाकली मी आणि थोडासा मसाला. गाईज आता पनीरची भुर्जी रेडी झाली आपली. 4 वाजला आता. पनीरची भुर्जी बनवता आणि जेवणाचं आमचं झालं नाही. तिकडं होतं व्हेज नॉनव्हेजवाला. तेवढी भूक पण नाही लागली. नाश्ता केला ना आपण म्हणून भूक पण नाही लागली. तर भुर्जी अशी झाली मस्त. त्यांचा व्हेजवाल्यांचा काम केला. बघू तिकडं नॉनव्हेजचं जेवण झाले का नाही ते बघू कारण की 4 वाजता. इथं आम्ही जेवण बनवायला घेतलंय आणि कोलंबी आणि बोंबील आहेत आणि इकडं सुरमई. आता आम्ही अशी मच्छी बनवणार आहोत. किती वाजले हो? किती वाजले? 5 वाजलेत. संध्याकाळचा डायरेक्ट जेवायचा. डायरेक्ट आम्ही संध्याकाळचं डिनर करणार आहोत. चिकन झाले आपला मस्त. मिक्सरचा आवाज येतो पाठीमागच्या. आणि आता ही फिश फ्राय करायची.
रोआ छान. चिकन है बाकी मेरे बात चले चिकन कवर चले काही कोथिंबीर बघा कसं धुतात घरी. हा आता आम्ही जेवतो. मस्त चिकन आपला झाले आणि फिश पण इकडं फ्राय होते. तोपर्यंत आम्ही जेवून आम्ही जेवायला बसलाय. जेवायला मस्त पापलेट, बोंबील आणि चिकन मस्त जेवायला. तर आता आम्ही जेवून घेतला आणि आता वाजले 5:30 वाजायला आले. तर बघू आता आम्ही कुठे जाऊ. बीचवर तर आय थिंक जाऊ आम्ही रात्री. नंतर मस्त फ्रेश होऊन चेंज वगैरे करून आम्ही जाऊ बीचवर. बाहेरचा वेदर बघा कसा. पाऊस आता उठले मस्त. रात्री तर पाऊस पडणारच आहे. आता इथं आम्ही मस्त रेडी झाले. आता आम्ही चाललोय बीचवर. चला मग बघा आता मी कशी रेडी झाले. आता आम्ही सगळी चाललो बीचवर. पाऊस पडायला लागला म्हणून आमचा प्लॅन चॉपट झाला सगळा. आता आम्ही चाललो परत. कसं वाटतं. पाऊस थांबले तर आम्ही तर मस्त उतरल्या आणि बीच तर आता काही दिसणार नाही. आम्ही मॉर्निंगला आय थिंक परत येऊ तेव्हा बीचचा एरिया तुम्हाला दाखवेन मी. आणि आता नाईट आहे तर व्ह्यू तर एकच नंबर आहे कारण की सगळ्या लाईटी वगैरे चालू झाल्यात तर भारी दिसते एकदम. आता इथं आम्ही सगळी अशी पाऊस किती आलता हो. आम्ही तर चाललेलो रूमवर एवढा पाऊस पडायला लागलेला पण आता थांबले पाऊस तर आम्ही आता उतरले आणि त्याला थोडंसं बरं फिरू आता आलं तर. हॅलो चला हॅलो हां बघू आता आम्ही थोडं रील्स वगैरे काढू थोडासा. आम्ही आता एवढी जण आल्यावर काहीच आणि आता पाऊस थांबला. त्यावेळी सायकल घेतले काय माहिती जमतं का ना चालवायला. नाही जमणार ना. भाऊन जमत ना जमा. जाऊ दे मग नको मग नको नको नको. गेलो पा इथं सगळा वेळ मज्जा करायला घेतले. सायकलीवर एक सायकलीवर 3 जण कसं काय. नाही नाही आम्ही मस्त सायकलवर आलो 2 जण फिरून भारी वाटला. आता उद्या परत आम्ही बसलो. मस्त वाटला. एकच राऊंड मारला. मला अजून मारायचं होतं एकच राऊंड मारला. कसा वाटला. मस्त मजा ना. मजा आली. आता